गाईज आणि आले नाही तिने, तर मी आणि चाललोय पुढे. तर काय पावसाचे दिवस चालू आहेत, पाऊस पडते जून असं वाटतंय. आपण तर पावसातून निघालोय, काय होते काय माहीत. आजच्या दिवस पाऊस पडूनही माताराणीची कृपा एवढीच राहावं आणि बघू. आणि पुढे जाऊ, पाऊस नाही आलं तर जाईन कंटिन्यू, नाहीतर उभं राहावं लागते कुठं तर. आणि आजचा ब्लॉग असेल अंबाबाईचा उदे. तर बघू पुढे याली तिने आणि तर त्यांना भेटू. चला पुढे जाऊ. तर गाईज आता आलोय भदभदीत बघा, पाणी रात्री पण पडलंय. तर बघू शकता पण तो का लय मोठं पाऊस आहे, लय पाणी चाललंय इथनं. तर आणि थेंबा चालूच आहेत वरनं. तर बघू पुढे काय होते. आणि पण भदभदीत पाणी जास्त चालले, खळखळ आवाज देते. तर आता भदभदीत आलोय. त्यांनी निघालेत घरातून, आता निघालेत म्हणून त्यांना फोन लावून थोडं शिवे दिल्यावर निघाला म्हणले. पहिलं खोटंच बोलत होते, तिथं शिवे दिल्यावर लगेच सांगितले तिने आलो म्हणून. आलो म्हणजे ना पोरं तयार व्हायला थोडा टाईम लागते. तर त्यांनी निघालेत आणि बघू त्यांनी आल्यावर भेटू त्यांना. कोण येतात मला पण माहीत नाही. तर भेटू पुढे, चला. तर गाईज आता आलो मी रोडवर. एक मामा रस्त्यावर गाठ पडले होते. त्याने म्हणत होते शॉर्टकटनं जावा. मी म्हणलो शॉर्टकट नको, रस्त्याला गेलेला परवडते. शॉर्टकट आम्हाला माहीत नाही तेवढं, कुठं जाऊन कुठं अटकायचं. म्हणून म्हणलो रस्त्याला हायवेलाच जातो. आणि पोरं आणि आले नाहीत, इकडनं येणार आहेत पोरं. आम्हाला जायचं आहे इकडं. तर त्यांनी म्युझिक ना बघत राहा. त्याने पण आणि फोन लावला, उचलला मला रे आलो. बघू किती उशीर थांब करतात. आता वाजले तर 9 साडेनऊ वाजलेत. तर बघत राहा पुढे, त्यांनी आल्यावर चालू करू. तर एक ना बघत राहा. तर गाईज आता तिने पण आलेत. तर जाऊ आपण पुढे आणि बघू काय नाव सांगा कायचं. रोहन दादा टांगमारी, संदीप राठोड, नितीन कांबळे, आय एम अक्षय राठोड, ब्लॉगर. आपण ब्लॉगर आहे, मित्र आहेत. तर जाऊ पुढे आणि काय बघू. आणि माहीत नाही आम्ही काय करणार आहे. पावसाचे तर दिवस आहेत, पाऊस येणार माहीतच आहे. तर भेटू पुढे, बघू काय होते. आणि चला, ह्यानी पण आलेत आमच्या मागं चालत. आम्ही चाललोय, आमच्या मागं निघाले. तिने पण तुळजाभवानीचं दर्शन करायला ह्याने पण येणार आहेत. तर येऊन जाऊ या रे, हळूहळू या. हे आहेत ह्याचे भाऊ बंद आहेत. तर बघू पुढे न्यू त्यांना पण. हातराला आणलीस की त्यांना झोपायला रात्री आणलंय. कपडे तुला आणले सगळे त्याचे कपडे वगैरे. नंतर चावतीत कपडे वगैरे आणले म्हणल्यावर या पैसे खर्चाला. काय फायदा नाही. नाश्त्याला नाही, रस्त्याला अनलिमिटेड आहे म्हण. त्यांचे भाऊ ते खातेत. तर भेटू पुढे, चला बघू. आणि काय पुढे बघू मग, चला. मग गाईज आता वस्ती तर क्रॉस केलोय, तरी पण इथंच पाय दुखलेत. मग आपले नितीन भाऊचे पाय इथं दुखलेत. काय करावं पुढे तर कसं जाऊ, कसं. आणि 50-60 किलोमीटर आहे इथनं, जायचं कसं. क्वांटिटी आणि क्वालिटी. ह्याचे भाऊबंद वापस गेले, ह्याचे पाय दुखलेले म्हणल्यावर पाठवले वापस. माझे दुखलेले, तुम्हाला कसं नेऊ म्हणून. तर उचलायचीच फाळी होती पुढे जाऊन. मग ह्यानं म्हणलं जावा तुम्ही वापस, पैसे देतात 1000 रुपये जावा म्हणल्यावर त्यांनी गेले. तर बघू पुढे आणि जाऊ काय होते बघू. आणि पुढे तर आणि त्यानं वापस आले, 10 रुपये घेऊन खाऊन आले काय की. आणि 10 दे रे. तर आणि 10 घ्यायला आले. आणि माग तर जाणं झाले माघारी. काय कॉपी करायचं सोडणार झालंय. कॉपी नाही, मागे याची कृपया संदेश हाय माग बघू. आणि तर त्यानं तर माघारी जाणार. तर बघू आणि पुढे काय होते. हा मला जावं लागते पुढे, त्यांना मागं पाठवून. तर भेटू पुढे, चला. गाईज आता आलोय आम्ही 2-3 किलोमीटर पुढे. तर पाय इथं दुखलालेत मन एकाचे. तर त्याचे भाऊ बंद गेलेत मागे. चिंचा खाऊ. तर
चिचा खायची विचार करायला लागेल, पण चिचा खाणार आहे खरंच यार, मजा वाटला तर तरी पण चिचा खायला गेले. तर आणि जाऊ पुढे बघू. आणि जेवकडे जाऊ समोर आहे कॉलेज आहे, समोर कॉलेजपासून जावं लागते. कॉलेज चालू आहे का बघू. कॉलेज दाखवतो तुम्हाला. कॉलेज तर बघितलाच, अनेकदा दाखवतो. तर जाऊ कॉलेजपाशी, भेटू तिथं. चला. तर काय जाता आलोय कॉलेजपाशी आहे. कॉलेज बस्तर चालत आलोय आणि पुढचं माहीत नाही. इथं बस्तर तर आलोय आणि आलोय आता बघू. आणि पुढे कसं जायचं काय नाही माहीत नाही. पाय दुखलेले तिथंच म्हणून बिगर चपला चालय म्हणून दुखलेले त्याचं पाय. आम्ही चप्पल शिवाय दुखलाल ते लय दुखलेले. त्याला म्हणलो तर घरातनं चप्पल घे म्हणून. आता आपण बिगर चप्पल जाय भाऊ. होय तू बिगर चप्पल आता कळत नाही तुला. पुढे चल. आणि आता तर त्रास हळूहळू सुरू होते. आपल्याला काय होत नाही. चला मग पुढे बघू. बघा पुढे चला. तर त्यानं आता चप्पल घ्यायचे विचार केले, कारण की पुढे जाता येत नाही. चालेल चप्पल बघा, हे चप्पल घेणार म्हणून. तर आता घेऊ बघू. आणि काय काय चप्पल घेणार आहे की त्याला म्हणतात माहीत नाही. तर भेटू पुढे बघू आणि किंमत करायची आहे. चला बघू. तर काहीच ह्यानं घेतले 100 रुपयाचे चप्पल. 100 रुपयाचे चप्पल घेतले. हे आमचं दोस्त असलं 100 रुपयाचे चप्पल घेऊन आमच्या संगत चालत आले. हे आता चप्पल काय करावं. देवाला चाललंय त्याच्यामुळे त्यामुळे 100 रुपयाचीच घेतले. आले नंतर 1000 रुपये घेतलं. टेन्शन नका घेऊन घेत राहू तुम्ही. फेकलं वाटलं ना तुम्हाला पण. फेकते ना. लय फेकतंय. आम्हाला माहीतच होतं ना फेकते म्हणून. तर भेटू पुढे चला. तर काही आता नाश्ता वगैरे करणार. नाश्ता करू जाऊ पुढे मग भेटू पुढे. तर काही आता नाश्ता करून निघालोय. आता जेवणच्या बाहेर आलोय. तर आता जाऊ पुढे आणि काय काय होते बघू. आता जेवकड तर पास केलोय. बघू जाऊ. हे का मी पण चालले पुढे. चालले त्यांच्या मागे निवांत जाऊ. तेवढं पण गडबड करायची नाही. तेवढं गडबड करायची नाही. आज 7वी माळा म्हणून माणसं पण कमी आहेत. निवांत जाऊ पुढे बघू आणि काय काय. तर चला पुढे भेटू. तर काहीच 2 मामा गाठ पडले होते. त्याने बोललेत कन्नड. आम्हाला का कन्नड आहे ना. आणि त्याने आहेत कोणतं गाव म्हणजे गुलबर्गा जिल्ह्यातले आम्ही आहे. महाराष्ट्रातले. आम्हाला येणार मराठी. आम्हाला येते मराठी, त्यांना येते कन्नड. आम्हाला बोलता येणार कन्नड. तर त्यांचं बघा चालणं. थोडे माणसं पण चाललेली. आमचे 100 रुपयाची चप्पल घेऊन चालणारी माणसं. आम्ही चाललो. आमचे असे 150 रुपयाचे असेल. 50 तर जादा आहे. माझे 150 असेल. पण त्याच्यावर 50 तर जादा आहे ना. तर बघू पुढे भेटू आणि त्यांच्या संग गप्पा मारा जाऊ. तर बघत राहा असंच पुढे बघू. चला. तर काहीच ते मामा ते फोटो काढ म्हणत होते, पण मी ब्लॉग बनवतोय. फोटो त्यांच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये काढलोय. आणि आता त्याने बोललेले कन्नड कळणार झाले. आम्ही बोलतोय मराठी, त्यांना कळणार. तर बघू पुढे आणि त्यांच्या संग गप्पा मस्ती करत जाऊ. तर बघत राहा पुढे. चला. आता घेतलोय थंडा प्याला. त्याने घेतले मिरांडा, मी घेतलोय माझा, कारण की माझा उपास आहे. उपासला माझं होते माझा आंब्याचा रस. सॉरी माझा नको. आंब्याचा रस घेतली मी. त्याने घेतले तर फंटा. तर पिऊ आणि पुढे जाऊ बघू आणि काय काय. बघत राहा. मजा करतोय. तर गाईज आता निघालो बायपासला. नवदुर्गमधनं नाही जाणार, कारण किती लांब पडते. इकडनं मधनं एक रोड आहे बायपास म्हणते त्याला. बायपासनं चाललोय. तर बघू. आणि बायपासला पण आम्ही तेवढं चालत गेलो नाही कधी. भेटू. आणि इकडनं नवदुर्गचा किल्ला वगैरे दिसतोय. लांब आहे म्हणून कॅमेऱ्यात येणार. तर बघू. आम्ही बघतोय. तर तुम्हाला नंतर दाखवतो. कधी तर जाऊ नवदुर्ग किल्ल्याला. पण त्यावर जिकडनं बघत राहा. बघू नवदुर्ग किल्ला. तर ते चाललो ते कंप्लीट करून पहिलं. तर भेटू पुढे. चला.